भवानीबाई, भवानीबाई काय झालं रडायला? हा, कोणी मारलं आमच्या भवानीबाईंना? हे बघा, चिवताई. सुनबाई, काय झालं? का रडतायत एवढ्या? मातोश्री, आम्हाला बाहेर जायचंय. बुरुजावरचा भगवा पाहायचाय, घोडा पाहायचाय, हत्ती पाहायचाय. असलं वेडे आमचं. मग घेऊन जायचं. अहो, आत्ताच बागेतून नेऊन आणलंय. भवानीबाई हल्ली खूप हट्टी झाल्या. सगळं अगदी मनासारखं हवं असतं त्यांना. सुनबाई, तुम्ही भवानीबाईंबद्दल बोलताय की शंभूराजांबद्दल? युवराजांवरच गेल्यात त्या. बघा, थांबतायत का रडायच्या? भवानीबाई, एखादी गोष्ट सांगा त्यांना. राजपुत्राची गोष्ट सांगा. स्वतःच्या जन्मदात्याच्या राज्यावर चाल करून येणाऱ्या राजपुत्राची गोष्ट. थोरल्याबाई साहेब, अहो, सुनबाईंना माहित आहे, भवानीबाईंना सुद्धा ओळखीचं आहे. शृंगारपुरात अशाच गोष्टी सांगितल्या जायच्या. त्याचाच दशावतार बघतो आहोत आपण. मातोश्री, अहो सांगा सांगा. देवा समान पित्याच्या किल्ल्यावरचा निशाण खाली उतरवून कसा शत्रूचा निशाण लावला ते सांगा. छान गोष्ट आहे, सांगा. हा, थोरल्याबाई साहेब, थोरल्याबाई साहेब, राग मानून घेऊ नये, पण सुनबाई आता लेकूरवाळ्या आहेत. त्यांना असं बोलत जाऊ नका. चुकलंच आमचं. त्यांना आत्ता बोलायला नको होतं. सुरुवातीलाच बोललो असतो तर आता जी वेळ आलीये ती वेळ आली नसती. अहो, पण त्यात सुनबाईंची काय चूक? त्यांनी काय केलंय? यात सुनबाईंची काही चूक नाही. अजूनही तुम्हाला असंच वाटतंय? हे सगळं सुनबाईंच्या देखत घडलंय. रायगडावरून शंभूराजेंना आदेश जात होते ते फेटाळून लावायचे, मनमानी करायचे, तेव्हा सुनबाई त्यांच्या सोबत होत्या. त्यावेळीही त्या कुलमुक्त्यार होत्या. मग स्वराज्याचं हित बघणं हे काम त्यांचं आहे का नाही? आहे ना, पण त्यांना शंभूराजांच्या मनाचा थांगच लागला नाही. आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी शंभूराजांच्या आणि खानाच्या मैत्रीला विरोधही केला. पण जेव्हा त्यांना शंका आली तेव्हा त्यांनी नेणतं पोट पाठीला बांधून त्या रायगडी धावल्या. सगळा बनाव पीक निघून गेल्यावर बुजगावणं उभं केल्यासारखं झालं ते. नाही हो, अहो, निरागस आहेत त्या. अजून त्यांना तेवढा पोच नाही. हो, मग प्रसंगी आमच्या नजरेला नजर भिडवून बरं बोलता येतं त्यांना. म्हणे आमच्या नवऱ्याची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. बहादूर गडावरून संदेश येतात जातात. बोकडाची शिंग काय, अजगर काय, असं कोड्यात बोलण्याचं चातुर्य बरं येतं. मग हेच चातुर्य, हीच हिंमत स्वराज्य हितासाठी वापरता येत नाही? करतात होत्या. आम्हाला तसं नाही वाटत. आमचा ठाम विश्वास आहे, शंभूराजेंना सुनबाईंचा पाठिंबा आहे. अहो, आम्ही इथून गोंधळी पाठवायला मज्जाव केला होता, तर शृंगारपुराहून गोंधळी पाठवावे. मग आता तुम्हीच सांगा, सुनबाई शंभूराजेंची ढाल बनतात आणि शंभूराजे दिलेर खानची ढाल बनतात. थोरल्याबाई साहेब, अहो तसं काही नसेल हो. अहो, तसं नसतं तर दिलेर खानचं भूपाळगडाला नख लावण्याचं धारिष्ट झालंच नसतं. 2 वर्ष हिंमत झाली नाही आणि आता बघा, भूपाळगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. उद्या रायगडावरही चाल करून येईल. असं म्हणणं म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठल्यासारखं होईल. तीच परिस्थिती निर्माण झालीये धाकट्याबाई साहेब. नाहीतर एवढे मोठे पराक्रमी फिरंगोजी, पण त्यांचेही हात बांधल्यासारखे झाले. कोणामुळे? शंभूराजेंमुळे. दादासाहेब, आम्ही धास्तावलो होतो. छत्रपतींची लेख धास्तावते?
लेक धास्तावली नव्हती, बहीण धास्तावली होती. आता गेलं धास्तावले पण आता आम्ही निसूर झालो आहोत. आबासाहेबांचा गनिमी कावा तुमच्यात पुरेपूर उतरला. तो तर उतरायलाच हवा. आम्हाला असं वाटलं की तुम्ही त्या दिलेर खानाच्या दबावास बळी पडणार आणि तुमच्या मनात नसतानाही स्वराज्यावर शस्त्र धरणार. अक्कासाहेब, आम्ही स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही. आपल्या आऊसाहेबांचे उदात्त संस्कार आम्ही कसे विसरू? आपल्या आबासाहेबांचा तेजस्वी विचार कसा सोडू? केवळ अशक्य. दादासाहेब, अक्कासाहेब, आम्ही लहान असताना आग्र्याच्या प्रचंड किल्ल्याच्या बुरुजावर उभे होतो. तेव्हा बाजूला असलेल्या शहजादा अकबरानं ताजमहालाच्या इमारतीकडे बोट दाखवत आम्हाला विचारलं, युवराज, तुमच्या दख्खन मध्ये आहे अशी सुंदर इमारत? संगमरवरी, शुभ्र आरसपाणी, गोल घुमटांची, उंच मिनारांची. म्हटलं आहे. अशी नाही, यापेक्षा सुंदर इमारत आहे आमच्या दख्खनमध्ये, जिचा पाया आमच्या आजोबांनी, शहाजी महाराज साहेबांनी आणि आऊसाहेबांनी घातला. जिचं बांधकाम करतायत आमचे आबासाहेब. त्यांच्या सोबत राबतायत हजारो शेता बांधावरचे, वाड्या वस्त्यांवरचे, कुडामाडातले मावळे. हजारो लाखो लोकांच्या कष्टानं, घामानं, रक्तानं ही इमारत उभी राहते आहे. तिच्या सावलीत आलेला प्रत्येक जीव निर्धास्त होऊन जातो. तुमचा ताजमहाल फक्त डोळ्यांना आनंद देतो, पण आमच्या दख्खन मधली ही इमारत आत्म्याला आनंद देते. अशी कोणती इमारत आहे? स्वराज्य. स्वराज्य? होय अक्कासाहेब, स्वराज्य. आणि अक्कासाहेब, या इमारतीवर आम्हाला कळस चढवायचा आहे याचं पुरेपूर भान आहे आम्हाला. त्यामुळे आमच्याकडून स्वराज्यावर घाव तर सोडा, साधा ओरखडा सुद्धा उठणार नाही कधी. प्रसंग पडलाच तर घाव, जखमा आमच्यावर होतील, पण स्वराज्य शाबूत राहील. तुमचे हे विचार भूपाळगडावरच्या मावळ्यांना प्रोत्साहन देणारे आहेत. आता आमची काळजी मिटली. गनिम हळूहळू पुढे सरकतोय. अरे सरकणारच त्यो. आलायच त्यासाठी. दिलेर खानानी हुशारीने 3 तुकड्या केल्यात फौजाच्या. आणि तोपा तोपा बी लय भारीतल्या आहेत त्या. लांब पल्ल्याच्या डोंगरावर चढून ठेवल्या त्या. काहीतरी हालचाल करावी लागल. हालचाल करावी लागल र. पण कशी करू? पण महाराजांचा आदेश बी आलाय ना गड झुंजवायचा. महाराजाचा आदेश आलाय, खरा आहे. पण मोर युवराज आहे ती. तुला सांगतो, युवराजाच्या ऐवजी दुसरा कोणी असता की नाही, तर आता पातूर त्याला पळता भुई थोडी करून टाकली असती मी. त्या दिलेर खानानं डाव साधणार. धाकल्या धान्याला ढाल म्हणून मोहर केलं. बाबा, बाबा, आपलं युवराज. काय झालं? आपल्या युवराजाने आपली लाज राखली बघा. जी, स्वराज्याच्या विरोधात हत्यार उचलायला युवराज नाही म्हणाला. शबाश रे माझ्या वागा. हा, काळूजी, अरे हिरा तो हिराच असत या. अरे महाराजाचा रगात हाय, आपल्याच माणसावर कसं उलटल? ए, बघतोयस काय? समजासने तयार राहायला सांग. आणा, मारा, दगड गोट्याचा वर्षाव करा, एकेकाची टकुरी फोडून काढा. हा, आणि तटाला भिडलाच तर वरना उकाळतं त्याल वाटायला सांग. समजा मावळाला तयार राहायला सांग. हर हर महादेव, हर 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 हर. लक्षात ठेवा मर्दांनो, भूपाळगडावरचा एक खडा बी दुश्मनाच्या हाती लागला नाही पाहिजे. बोला हर 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 हर.
गनिम. टाक गोळा. हे आई भवानीचं नाव. खान साहब ये मरगट्ठे शैतान बन गए, शैतान. और ये पांडे सरदार कायर, ये रह गए यहाँ पर हमारे साथ. मुल्ला जी, क्या झूठ बोल रहे हैं हम. ये क्या हालत बना रखी है? क्या बात है मुल्ला? हुजूर क्या कहूँ, ये पांडे सरदार खुद तो पीछे रहता, हमें भेज देता आगे. हुजूर झूठ बोलतोय हा मुल्ला. मुल्ला अहमद कहो हमें. अरे तेच ते मुल्ला अहमद म्हणे. पांडरे मुल्ला, लड़ाई यहाँ नहीं वहाँ करनी है. बात क्या है मुल्ला? हुजूर ये मरगट्टे अब शैतान बन गए, जान की बाजी लगाकर लड़ रहे. हुजूर किल्ला जिंकणं लय अवघड आहे असं वाटतं. खामोश. क्या बकवास करते हो पांडरे? किला जीतना आसान नहीं तो आसान बना दो. और मुल्ला, ये कामयाबी हमें हर कीमत पर हासिल करनी है, चाहे कुछ भी हो जाए. जितनी चाहे ताकत लगा दो. इसके लिए किले को चारों तरफ से घेर के रखा है. किले पर जाने वाले सारे रास्ते पर हम पहरा दे चुके हैं. अब देखते हैं ये मरगट्ठे कितने दिन तक लड़ते हैं. मुल्ला अहमद, किला घेरने से, रास्ते रोकने से ये मराठे हार नहीं मानते. इन्हें कमजोर मत समझना, ये इरादे के पक्के हैं. ये सिर्फ शिवाजी राजे की नसीहत पर चलने वाले लोग हैं. ना ये हमसे डरते हैं और ना ही अपनी मौत से डरते हैं. ऐसे होते हैं मरगट्ठे. तो मुल्ला अहमद, तुम पांडे सरदार को मत देखना. ऐसे मराठे किले में मिलेंगे तुम्हें. और फिर पांडे सरदार अब मराठा कहाँ है? ये तो पक्का और सच्चा मुसलमान हो गया है. हुजूर आप फिक्र मत कीजिए, कामयाबी हमारी होगी. अल्लाह, कामयाबी होगी, कामयाबी हुई, ये अलग बात है. हम कई बार जीतते जीतते मराठों से हरे हैं. शिवाजी राजे ने मिर्जा राजे का यही हश्र किया था. आदिल शाही से लड़ते वक्त 14,000 सिपाही मरे थे हमारे. और शिवाजी राजे सलामती के साथ पनहालगढ़ पहुंच गया था. वही बात आज फिर से दोहराई जा सकती है. या अल्लाह, खान साहब ऐसा हुआ तो बादशाह सलामत हम पर खफा होंगे. खफा होंगे? मार डालेंगे हमें. ये हमारी पहली मुहिम है मुल्ला अहमद, और इसमें शंभू राजे भी हमारे साथ शामिल हैं. हमें ये कामयाबी हासिल करनी ही होगी, हर कीमत पर, हर हाल में. अहो पण हुजूर, शंभू राजे तंबू बाहेरचा आले पाहिजेत तर काहीतरी घडत. हाँ हुजूर, उन्होंने तो ना कह दिए. हा? ना म्हणली म्हणजे इसका मतलब शंभूराजे ने गनिमी कावे से हमको इधर बुला कर वो फिरंगोजी बाबाच्या साबड्यात तर टाकला नाही ना आपल्याला. या अल्लाह, लय वांगाळ माणूस आहे त्यो. अहो शाहिस्ते खानाचं पहिल्यांदा पॅकाट या फिरंगोजी बाबानच मोडलं या. नंतर कावा तरी बोट छाटली ती. महाराज, शेवटी व्हायचं तेच झालं. शंभूराजेंना जे करायचं होतं त्यांनी तेच केलं. राणी साहेब, निदान आता तरी असं म्हणू नका की राजकारणात जसं दिसतं तसं नसतं आणि नसतं तसं दिसतं. नाही, आता आम्ही काहीही म्हणणार नाही. म्हणायला ठेवलंय काय शंभूराजेंनी? नाही म्हणत म्हणत परळीच्या गडावर गेले काय? कृष्णेकडून पलीकडे झेपावले काय? त्या दिलेर खानची दोस्ती केली काय? स्वराज्यावर चालून आले काय? आणि आता तर काय त्यांनी भूपाळगडावरच हल्ला केला. राणी साहेब, स्वराज्याचे युवराज या थराला जातील असं वाटलंच नव्हतं आम्हाला. छे छे, कसलाच धरबंद राहिला नाही. परवा शिखर शिंगणापूरहून पुजारी आले होते.
ते म्हणत होते की युवराज लवकरच पाठणार आहेत म्हणून. खरं तर हे सगळं बोलताना आमची जीभ रेटतच नाही. हरकत नाही राणी साहेब. राणी साहेब, तुमच्या चालण्या बोलण्यात आम्हाला हाच स्पष्टपणा अपेक्षित आहे. म्हणजे आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे ते. नाही, पण आता लोक मात्र बोलणार. हजार तऱ्हेचे बोल बोलणार. कारण लोकांना फक्त बोलायला विषय हवा असतो. खरं खोटं काय हे ठाऊक नसलं तरीही. पण शंभूराजेंनी हल्ला केला हे खरं. महाराज, आपण त्यांना युवराज पदावर ठेवू नये, नाहीतर ते स्वराज्य हिताच्या आड येत राहील. माफी असावी महाराज, परंतु आपण भावनेच्या चौकटीत अडकू नये. जो न्याय सर्वांना तोच शंभूराजेंना. म्हणून तर आम्ही कडक आदेश दिले. शंभूराजे जर तलवार घेऊन गडावर चालून आले तर त्यांचा मृत्यू हा अट आहे. आणि मग तुमचं हे युवराज पद आपोआपच रिक्त होईल. महाराज, तुम्ही घाई करू नका आणि चिंता तर अजिबात करू नका. महाराज, आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. पण आम्ही तसं म्हणतो आहोत ना. मुजरा महाराज, भोपाळगडाहून खबरगीर आलाय. पाठवा. जी महाराज. महाराज, आपल्या आदेशाप्रमाणे भोपाळगड लढतोय. फिरंगोजी बाबाच्या माऱ्यापुढे मोगली फौज काही टिकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे शंभूराजांनी स्वराज्यावर हत्यार धरायला नकार दिलाय. काय? होय, त्यामुळे मावळ्यांमध्ये जोश संचारलाय. हर हर महादेवाच्या गर्जनेनं आसमंत तणानून सोडलाय. आणि फिरंगोजी बाबांना बी मोठा जोश आलाय. आमचा गड लढणार, आमचे मावळे लढणार आम्हाला ठाऊक होतं. पण शंभूराजे छावणीत आहेत. आघाडीवर फिरकले सुधीक नाहीत. समजलं? राजकारणात दिसतं तसं नसतं. मिळाली तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला. मुल्ला अहमद, कुछ भी हो जाए, ये जंग हमें हर हाल में जीतनी है. बिल्कुल बिल्कुल हुजूर, लेकिन मैं मानता हूँ कि हालात बहुत खराब हैं, हमारी फौज के हौसले पस्त हो रहे हैं, फिर भी हमें ये जंग हर कीमत पे हर हाल में जीतनी है. बस यासाठी एकच रास्ता आहे हुजूर. शंभूराजासनी फिरंगोजीच्या मोर उभा करा. पांढरे सरदार, इससे क्या होगा? अहो, युवराज आहेत ते स्वराज्याचे. तलवार टाकून मुजरा ठोकत्याल तीन समधी मावळ. तुम ठीक कहते हो पांडरे, वही होगा. शंभू राजे खुद मोर्चे जाएंगे और जरूर जाएंगे. और ये जंग क्या है, वो तो हमारे लिए स्वराज्य का ढाल है. और देखना, शंभू राजे ढाल बनकर इस मैदान के जंग में हमारे लिए उतरेंगे. लेकिन हुजूर, कब और कैसे? ये सब दिलेर खान का कमाल है मुल्ला अहमद. माफी चाहता हूँ हुजूर, हमें यकीन नहीं होता. यकीन तो तुम्हें उस वक्त भी नहीं था मुल्ला अहमद, जब शंभू राज्य स्वराज्य छोड़कर, अपना परिवार छोड़कर हमसे आ मिले थे ना. हा ना. आधी गळ्याला भाला लावायची, पण आता गळ्यात गळा घालते. लेकिन हुजूर, एक बार शंभू राजे ने ना कह दी तो वो ना ही होती है. मुल्ला अहमद, हमारी चाल से मजबूर होकर शंभू राजे खुद शमशीर लेकर हमारे सामने आएंगे और जंग में जाने की हमसे इजाजत मांगेंगे. असं जर झालं तर मग समजा मराठी मुलुकच याडा होईल. हमसे मिलने तो दो पांडे सरदार. शिवाजी का छावा मुगल फौज में स्वराज्य के खिलाफ दहाड़ेगा.
तलवार उठाएगा और फिर मराठों को चीर के रख देगा।